दिल्लीच्या गगनविहारमधली ही इमारत आहे. इथं एका पतीनं आपल्या पत्नीचा खून केला. तलवार आणि कात्रीनं भोसकून भोसकून खून केलेला आहे. पण महत्त्वाचं आहे ते म्हणजे की हा खून करत असताना त्यानं काळजी घेतली होती की त्यानं खून केल्याचं कोणालाच कळू नये आणि त्यासाठी त्यानं तब्बल महिनाभर रिसर्च केला होता. रिसर्च काय होता, कसं पत्नीला मारलं आणि का तो हा रिसर्च करत होता आणि पत्नीला का मारलं याच्यावरच आहे ही आजची आपली क्राईम स्टोरी. दिल्लीच्या गगनविहारमधल्या या इमारतीमध्ये जो कोणी जाईल त्याला आश्चर्याचा धक्का बसेल अशी परिस्थिती. कारण एका मजल्यावर राहायचे सासू सासरे, कोमल या महिलेचे. त्याच्या वरच्या मजल्यावर पती पत्नी म्हणजेच कमल जो 62 वर्षांचा आणि कोमल जी 50 वर्षांची, पण वेगवेगळ्या घरात राहायचे. कोमल आपल्या मुलांसोबत राहायची, कमल मात्र एकटा वेगळा राहायचा. सॉफ्टवेअर इंजिनियर असलेला कमल हा फ्रीलान्सिंगचं काम करायचा, भरपूर पैसे कमवायचा आणि तो सतत फिरतीवर सुद्धा असायचा. या कमलनं मागच्या साधारणतः 1 महिन्यांपासून काही रिसर्च सुरू केला होता. तो रिसर्च करत होता ते म्हणजे की खून कसा करायचा आणि हा खून केल्यानंतर पकडलं कसं जायचं नाही. आणि त्यासाठी त्यानं वेगवेगळ्या क्राईमच्या वेब सिरीज पाहिल्या होत्या. या क्राईमच्या वेब सिरीजमध्ये त्याला हिंदी वेब सिरीजमधनं काही मिळालं नव्हतं. एका इंग्लिश वेब सिरीजमधनं त्याला एक गोष्ट कळली. एका हिरोनं आपल्या पत्नीचा खून केला आणि त्यानंतर तो कधीच पकडला गेला नाही. ना कोर्टात त्यानं खून केल्याचं सिद्ध झालं, न त्यानं खून कसा केलाय हे सिद्ध झालंय. कमलला ही स्टोरी परफेक्ट वाटत होती. पण तो आता एका अशा क्षणाची वाट पाहत होता जेव्हा त्याला हे इम्प्लिमेंट करायचं होतं. ही घटना आहे 30 जुलैची. 30 जुलैला कमल आणि कोमलचा मुलगा गौरव घरी आला. त्याच्या आधी तो आईला फोन करत होता की आई मी घरी येतोय, पण आईनं काही फोन उचलला नाही. घरी आला, दरवाजा ठोकत होता, दरवाजा उघडला जात नव्हता. तो आईला हाका मारत होता, आई ओ देत नव्हती. त्याला कळतच नव्हतं की असं का होतंय. फोन घेत नसेल आई, कारण ती गाणी वगैरे ऐकत असेल. फोन सायलेंटवर असेल म्हणून ती फोन उचलत नसेल. ओ देत नसेल, कदाचित तिला आपली हाक ऐकू जात नसेल म्हणून. पण बराच वेळ झाला तरी सुद्धा ती घराचा दरवाजा उघडत नाही, रूमचा दरवाजा उघडत नाही. म्हणून या गौरवनं शेवटी त्याच्याकडे असलेली जी स्पेअर चावी होती, म्हणजे एक एक्स्ट्रा चावी असते, त्या चावीनं दरवाजा उघडला. तो घरात गेला. घरात फिरता फिरता त्याला रक्ताचे डाग दिसले. रक्ताचे डाग पाहिल्यानंतर त्याला काही वेगळा संशय आला. थोडं पुढे लिव्हिंग रूममध्ये गेल्यानंतर त्यानं पाहिलं की आपली आई तिथं पडलेली आहे रक्ताच्या थारोळ्यामध्ये. त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्याच्या या आरडाओरड्यानं त्याच्या घरातले म्हणजेच त्याचे आजी आजोबा, आसपासचे इतर लोक सुद्धा तिथं जमा व्हायला सुरुवात झाली. गौरव 26 वर्षांचा, तो घाबरला होता. हे काय झालं हे त्याला कळतच नव्हतं. गौरवनं आरडाओरडा सुरू केल्यानंतर मग त्याच्या कुटुंबियांनी सुद्धा त्या रूमकडे धाव घेतली आणि त्यांनी जे पाहिलं त्यानंतर ते सगळेजण हादरून गेले. कारण कोमल तिथं मृतावस्थेत पडली होती आणि रक्ताचं तळं तिच्या आसपास होतं. आता त्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलीस तिथं पोहोचले सुद्धा. पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली. घरामध्ये इथं तिथं पाहायला सुरुवात केली. पोलिसांना फोर्स एंट्री काही दिसत नव्हती. घरातलंच कुणी असेल का याचा संशय त्यांना येत होता. पण मग नेमकं कोण याचा शोध पोलीस घेत होते. पोलीस जेव्हा विचारत होते तेव्हा गौरवनं एक महत्त्वाची माहिती दिली. त्यानं सांगितलं की आज सकाळीच आई वडिलांचं भांडण झालं होतं आणि ते भांडण एका प्रॉपर्टीवरनं झालं होतं. प्रॉपर्टी माझ्या नावावर कर असं कोमल सांगत होती, म्हणजे गौरवची आई सांगत होती. आणि कमलचं असं म्हणणं होतं की ती प्रॉपर्टी तुझ्या नावावर करायची गरज नाही, ती माझ्या वडिलांच्या नावावरच मी करणार आहे किंवा माझ्या वडिलांच्या नावावरच मी ती प्रॉपर्टी ठेवणार आहे. मी या घराची सून आहे, मला या प्रॉपर्टीतला काहीचा हिस्सा मिळाला पाहिजे किंवा ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली पाहिजे. 2 मुलं माझ्या पदरी आहेत, त्यामुळे ही प्रॉपर्टी माझ्या नावावर झालं पाहिजे यासाठी कोमल आग्रह करत होती, भांडत होती कमलशी. पती पत्नीच्या या भांडणानंतर मग मात्र गौरव आपल्या कामावर निघून गेला होता, म्हणजे तो कॉलेजला निघून गेला होता. आणि त्यानंतर पती पत्नी दोघे होते. गौरवनं आठवणीने एक गोष्ट पोलिसांना सांगितली, ती म्हणजे की माझे वडील सुद्धा इथं कुठे दिसत नाहीयेत, त्यांचा फोन सुद्धा लागत नाहीये. आई वडिलांचं भांडण झालं होतं, कदाचित ते नाराज होऊन रागवून कुठे घराबाहेर गेले असतील. त्यांना सुद्धा हे कळवायचंय की आईचा मृत्यू झालाय. पोलिसांना गौरवकडनं ही माहिती तर मिळाली. त्याचबरोबर
जे कोमलचे सासू सासरे आहेत म्हणजे गौरवचे जे आजी आजोबा आहेत त्यांच्याकडनं सुद्धा पोलिसांना हीच माहिती मिळाली की प्रॉपर्टीवरनं कोमल आणि कमलचं भांडण झालं होतं. कमल आणि कोमलच्या घरात काम करणारी जी व्यक्ती होती तिनं सुद्धा हीच माहिती पोलिसांना दिली की असंच भांडण आज सकाळी हे दोन मालक आणि मालकिणीमध्ये झालं होतं. पोलिसांना आता ही गोष्ट तर कळली की कमलच असावा की ज्यानं कोमलचा खून केलेला आहे. पण तो कसा? कारण कमल तर तिथं नव्हता, ना तिथं मर्डर वेपन होतं, ना तिथं इतर काही पुरावे पोलिसांना सापडत होते, काही खाणाखुणा सापडत नव्हत्या, अगदी फॉरेन्सिक टीमलाही तिथं काही सापडत नव्हतं. आता पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली. जी गोष्ट समोर आली ती अशी आहे, कमलनं कोमलला मारायचं हे ठरवलं होतं. वेब सिरीजमधनं त्यानं आयडिया सुद्धा घेतली होती आणि त्यासाठी त्यानं जेव्हा ही आयडिया मिळाली तेव्हाच एक तलवार विकत आणली होती. ही तलवार विकत आणून त्यानं त्याच्या गादीच्या खाली ठेवली होती आणि तो त्यावरच दररोज झोपत होता. तो वाट बघत होता की कधी एकदा कोमल एकटी असेल आणि आपल्याला तिच्यावर हल्ला करता येईल. 30 जुलैला साधारणतः 12:45 असतील. कोमल आपल्या गॅलरीमध्ये कपडे वाळत घालायला आली होती. कपडे वाळत घालणारी कोमल, आसपास कोणी नाही, शांतता आहे, घरात कोणाची चाहूल नाही हे बघून कमलनं मागून जाऊन कोमलवर हल्ला केला. तिच्या डोक्यात त्यानं जोरदार तलवार मारली, पण त्याचा जो निशाणा आहे, घाव आहे, तो चुकला आणि कोमल घाबरली, सावध झाली. तिनं पाठी वळून पाहिलं तर तिला दिसला तिचा पती कमल. मग ती कमलला मला मारू नको असं सांगत राहिली आणि आरडाओरडा करायला लागली. आता मात्र कमलला आपला प्लॅन फसतो की काय असं वाटायला लागलं होतं, कारण कोमल जोरजोरात ओरडत होती. ती आसपासच्यांना बोलवत होती, गार्डला बोलवत होती, खाली वाकून बघत होती, कोणीतरी मदतीला यावं यासाठीची ती जोरजोरात किंचाळून विनवणी करत होती. पण कमल हा खूपच त्वेषात आहे, रागात आहे हे कोमलनं पाहिलं होतं आणि म्हणून कोमल ओरडता ओरडता मग घरात शिरली. घरात इथं तिथं फिरत असताना ती गेली किचनमध्ये. किचनमध्ये एके ठिकाणी ती लपून बसली, श्वास रोखून अगदी शांतीनं. जिथं ती आहे हे कमलला कळणार नाही अशा पद्धतीनं कोमल किचनमध्ये लपून बसली होती. तिच्या मागे सैरावेरा धावणारा कमल सुद्धा काही करत त्या किचनमध्ये पोहोचला होता. कोमलचा तो शोध घेत होता. कोमल त्याला दिसली तेव्हा तिच्या केसांना धरून त्यानं तिला बाहेर काढलं आणि त्यानंतर त्यानं पुन्हा एकदा सपासप तलवारीचे वार तिच्यावर करायला सुरुवात केली. कोमल तेव्हाही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती, पण कमल हा भरपूर चिडला होता आणि तो तिला मारत होता. सरते शेवटी त्यानं तिथलीच एक कैची, कात्री उचलली आणि कोमलच्या मानेवर वार करायला सुरुवात केली. त्याने साधारणतः 10 वार कोमलच्या मानेवर केले. त्यानंतर कोमल तिथंच निपचित पडली. तिच्या शरीरातनं सगळं रक्त वाहत होतं. ते रक्त आसपास सुद्धा उडालं होतं. काही रक्त हे लिव्हिंग रूममध्ये जिथं कोमलला मारण्याचा प्रयत्न केला कमलनं, तिथं किचनमध्ये अशा भिंतींवर अशा ठिकाणी ते रक्त पडलेलं होतं. त्यानंतर कमलच्या लक्षात आलं की कोमल आता मृत पावलेली आहे. त्यानं आसपास पाहिलं, जिथं शक्य आहे तिथले रक्ताचे डाग पुसण्याचा त्यानं प्रयत्न केला. त्यानंतर स्वतःचे कपडे काढले. ते कपडे एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरले, कारण त्याला ते कपडे डिस्कार्ड करायचे होते. त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला. 15 मिनिटं त्याने अंघोळ केली आणि ती अंघोळ केल्यानंतर कमल ज्या तलवारीनं आणि ज्या कैचीनं कोमलला मारलं होतं ते एका बॅगमध्ये भरून घराच्या बाहेर पडला, निघून गेला. आता पोलिसांना कमल कसा सापडला? पोलीस शोध घेत होते. गौरव असेल, कोमलचे सासू सासरे असतील किंवा मग कोमल आणि कमलकडे काम करणारी ती व्यक्ती, हाऊस हेल्प असेल, त्यांनी सांगितल्यानुसार कोमल आणि कमलचं भांडण झालं होतं आणि कमल हा गायब होता. त्यामुळे पोलिसांनी कमलचा फोन ट्रॅकिंगवर लावला होता. कमलनं दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट केली होती. घरातले 5 लाख रुपये चोरले होते, बँकेतनं 2-2.5 लाख काढले होते, दुसऱ्या एका बँकेतनं आणखीन काही पैसे काढले होते. असे साधारणतः 12.5 लाख हे कमलनं स्वतः जवळ ठेवले होते आणि तो पळून जाणार होता. तो पळून जाणार होता नेपाळला. तिथं पोलीस त्याला पकडू शकणार नाहीत असं त्याला वाटत होतं. पण का कोणास ठाऊक कमलला काहीतरी लक्षात आलं. त्याला वाटलं की जर दिल्लीच्या बॉर्डरवरच पोलिसांनी आपल्याला पकडलं तर, म्हणून मग तो गेला मथुरेला. कमलला वाटत होतं की पोलीस काही आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत, पण कमलवरच संशय असल्यामुळे पोलिसांनी कमलचा मोबाईल फोन हा ट्रॅकिंगवर ठेवला होता आणि कमल ज्या पद्धतीनं मूव्हमेंट करत होता त्याच्यावरनं पोलिसांना हे तर लक्षात आलं होतं की कमलच आहे ज्यानं कोमलची हत्या केलेली आहे आणि आता तो पळून जातो आहे. मथुरेत इन्फॉर्म करण्यात आलं. दिल्ली पोलीस तिथं पोहोचले आणि कमलला त्यांनी ताब्यात घेतलं. कमलला ताब्यात घेतल्यानंतर अर्थातच कमलनं या सगळ्या गोष्टी पोलिसांकडे कबूल केल्या. आपल्या पत्नीला आपणच मारलेलं आहे हे त्यानं कबूल केलं. पण या कबुलीमध्येच एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली.
ती अशी की 62 वर्षांचा कमल हा एका तरुणीच्या प्रेमात पडला होता. मी सुरुवातीलाच उल्लेख केला त्याप्रमाणे कमल हा कामानिमित्त वेगवेगळ्या शहरांमध्ये जात होता, राहत होता. तिथे त्याचं काम होतं, भरपूर पैसे मिळत होते. अशाच एका ट्रिपमध्ये, मुंबईतल्या ट्रिपमध्ये त्याला एक तरुणी भेटली होती. या तरुणीवर त्याचं प्रेम जडलं होतं आणि आता कमलला वाटायला लागलं होतं ते म्हणजे की कोमल आणि कमल यांचा संसार बराच झालेला आहे. मुलं मोठी झालेली आहेत आणि आता कमलला त्याच्या वाटणीचं जगायचंय किंवा त्याच्या मनासारखं जगायचंय. या ज्या तरुणीवर प्रेम आहे तिच्याबरोबर राहायचंय किंवा त्याला आता एक वेगळं लाईफ जगायचं आहे आणि त्याच्याकडे भरपूर पैसे सुद्धा आहेत आणि त्याच लाईफसाठीची तो तयारी करत होता. म्हणून त्याने एक प्रॉपर्टी विकत घेतली होती जी त्यानं त्याच्या वडिलांच्या नावावर रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला होता आणि कोमल यालाच विरोध करत होती. कोमलला आणि कमलला या सगळ्यामध्ये अनेकदा आपापसात बोलतानाही त्याच्या कुटुंबियांनी पाहिलं होतं. कमलने एकदा सांगितलं होतं ते म्हणजे की माझ्या या घरी, जसं मी सुरुवातीला उल्लेख केला होता त्याप्रमाणे, जो वरचा मजला आहे तिथं कोमल आपल्या मुलांसह राहत होती आणि कमल हा वेगळा राहत होता. कमलचं असं कोमलला म्हणणं होतं ते म्हणजे की माझ्या घरी कुठल्याही मुली येतील, कितीही मुली येतील, त्याच्याबद्दलची माहिती तू घ्यायची नाही. बघा, एका पतीनं आपल्या पत्नीला असं सांगितलं होतं की माझ्या घरी मुली येतील जातील, त्याची माहिती घेण्याची तू काही आवश्यकता नाही, त्याच्याबद्दल तुला माहित असण्याची काही गरज नाही, तू तुझं काम बघ, तुझी मुलं बघ. इथं मात्र या सगळ्यामध्ये लक्ष घालायचं नाही. कोमलला ही गोष्ट खटकली होती. कोमलला कमलचं हे जे काही अफेअर आहे त्याच्याबद्दलची माहिती मिळाली होती आणि म्हणूनच कोमल आणि कमलमध्ये मागच्या अनेक महिन्यांपासून सतत भांडणं होत होती. कमलला स्वतःच्या वाटणीचं जगायचं होतं, त्याला एका तरुणीबरोबर राहायचं होतं, किंबहुना त्याचं काही वेगळं जगणं होतं, ते त्याला जगायचं होतं आणि म्हणून त्यानं कोमलला मारायचा प्लॅन केला आणि तो 1 महिना तो प्लॅन कसा असेल, कशा पद्धतीनं कोमलला मारलं जाईल, काय त्याच्यासाठीची गोष्टी लागतील, हत्यार कसं लागेल याच्याबद्दलची माहिती मिळवत होता. मी जसं सुरुवातीलाच उल्लेख केला त्याप्रमाणे वेब सिरीजमधनं त्याला एका इंग्लिश वेब सिरीजमधनं, तिचं नाव आहे द स्टेअरकेस, त्यातनं ही माहिती मिळाली होती, ज्यात हिरोनं पत्नीला मारलं आणि त्याच्यानंतर तो कधीच पकडला गेला नाही. स्टेअरकेस जवळच त्यानं पत्नीला मारलं होतं. वेपन न मिळाल्यामुळे तो जो खुनी आहे किंवा जो हिरो आहे ज्यानं त्याच्या पत्नीचा खून केला होता तो कधीच पोलिसांच्या तावडीत सापडला नाही आणि जेव्हा पोलिसांना संशय आला किंवा पोलिसांनी त्याला पकडलं, पोलीस त्याच्यावर त्याचा गुन्हा सिद्ध करू शकले नाहीत आणि असंच काहीसं कमलला सुद्धा करायचं होतं. त्यानं वेपन जे आहे ते लपवून ठेवले होते. पोलिसांनी जेव्हा तपासामध्ये ट्रॅकर लावला होता कमलला, कारण कमलवर पोलिसांचा संशय होता, पण मग कमलनं हे जे वेपन आहे ते कसे घराबाहेर नेले याच्याबद्दलची माहिती पोलिसांना मिळत नव्हती. तर त्यावेळेस पोलिसांना एक मोठा पुरावा लागला होता, तो म्हणजे घरातला सीसीटीव्ही. ज्या सीसीटीव्हीमध्ये कमल आपल्या एका बॅगमध्ये एक कात्री आणि तलवार भरून नेत असल्याचं पोलिसांना दिसलं होतं, पण तेवढंच दिसलं होतं, वेपनच दिसलं होतं. तो आपल्या पत्नीला, कोमलला मारतोय हे पोलिसांना दिसलं नव्हतं आणि त्यामुळेच कमल अटकेत आल्यानंतर त्याच्याकडनं कबुली मिळवणं की त्यानंच आपल्या पत्नीचा खून केलाय आणि कशा पद्धतीनं खून केलाय हे समजून घेणं किंवा हे समोर आणणं हे पोलिसांसाठी महत्त्वाचं होतं. कमल पकडला तर गेलेला आहे, पण बर्बाद झालेलं आहे ते आयुष्य. कोमलचा जीव गेला, मुलं अनाथ झालेली आहेत. कमलनं ज्या निर्घुण पद्धतीनं साधारणतः 15 ते 16 वार त्यानं कोमलवर, आपल्या पत्नीवर केले होते. कमलला जर का कोमल सोबत राहायचं नव्हतं तर तो वेगळा राहू शकला असता, डिवोर्स घेऊ शकला असता. तसंही ते दोघे वेगळेच राहत होते. वेगळ्या पद्धतीनं किंवा दुसरं लग्न तो करू शकला असता डिवोर्स नंतर सुद्धा, किंवा लिव्ह इन मध्ये सुद्धा राहू शकला असता डिवोर्स घेतल्यानंतर. पण त्यानं हे सगळं न करता पत्नी कोमलला मारण्याचा निर्णय घेतला. काही माध्यमांचं असं म्हणणं आहे की कमल हा थोडासा सणकी आहे. सणकी असला तरी सुद्धा कोणाचा जीव घेणं हे काही योग्य नाही. एका व्यतिरिक्त अनेकांवर एकाच वेळेस प्रेम होऊ शकतं असं मानणारे अनेक जण आपल्या अवतीभोवती वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण मग या अनेक प्रेमांसाठी कुणा एकाचा किंवा कुणा अनेकांचा जीव घेणं हे काही योग्य नाही. तुमचं सणकी असणं हे तुमच्यासाठी योग्य आहे, पण ते इतरांसाठी नाही. त्यांच्यासाठी ते जीव घेणं ठरू नये याची खबरदारी वेळीच घेतली पाहिजे. पैसा असणं हे एक चांगली गोष्ट आहे, पण त्या पैशातनं जर का आपल्या लालसा वाढत गेल्या आणि त्यातनं आपण जर का दुसऱ्याचा खून करत राहिलो तर मग धोक्याची घंटा आहे. आपलं मानसिक संतुलन बिघडतंय याची ही पहिली घंटा आहे. किंबहुना कुणाला तरी मारावंसं वाटतंय आणि त्यातनं पुन्हा आपण
सुटू यासाठीचे प्रयत्न करत असू तर ते एक प्लॅनिंगचा भाग आहे. वेपन जरी पोलिसांच्या हाती 6 ऑगस्ट पर्यंत लागलं नसलं आणि ते यासाठीच कमलनं सांगितलेलं नव्हतं, ते म्हणजे की तो अडकू नये या सगळ्यामध्ये. कमलने या सगळ्यासाठीची तयारी आधीच केली होती, कारण त्याने वेब सिरीजमध्ये पाहिलं होतं की जर का वेपन मिळालं तर मग कमल चांगलाच अडकेल. त्याचा गुन्हा सिद्ध व्हायला नको असेल तर मग वेपन मिळता कामा नये आणि म्हणून तो पोलिसांना माहिती सुद्धा देत नव्हता. पण वेपन जरी मिळालं नसलं तरी सुद्धा ज्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यावरनं कमलला शिक्षा मात्र नक्की होणार आहे. क्राईम स्टोरीमधनं तुम्हाला काय वाटतं? कमलनं कोमलचा खून केला, पण कमल अशा पद्धतीनं जे वागत होता ते योग्य होतं का? क्राईम स्टोरीज किंवा ज्या काही क्राईमच्या ज्या काही वेब सिरीज आहेत त्याच्या माध्यमातून अनेकदा असं घडलेलं आहे की लोकांनी त्यातनं आयडिया घेतलेल्या आहेत. पण या आयडिया घेऊन खरोखरच अशा पद्धतीनं लपता येतं, लपून राहता येतं, गुन्हा लपवता येतं का? नक्की कमेंट करून कळवा.